27 जुलैपासून ते 11 डिसेंबरपर्यंत शनी हा ग्रह वक्री असणार आहे. शनी वक्री महामारी रौरंच भयंपती असं आपल्याला वर्णन आढळतं. शनी ग्रह वक्री असल्यानंतर अचानक अपघात, एखादी महामारी, युद्धजन्य परिस्थिती, अचानक असं दुर्घटना घडणं किंवा या व्यतिरिक्त काही वस्त्र इत्यादीची महागाई वाढणं, सोनं नाण्याची महागाई वाढणं किंवा त्या अन्नधान्याच्या पदार्थांमध्ये महागाई वाढणं, तेल तूप हे महाग होणं, ड्रायफ्रुट्स काही काजू वगैरे असतील ते महाग होणं, कंदमुळं काही असतील ते महाग होणं, ज्वारी इत्यादी महाग होणं, तेल तुपाचे भाव वाढणं, लोखंड, त्याच्यानंतर चांदी सोनं ह्यांचे भाव वाढणं. मागच्या वेळेलाही 2025मध्ये शनी हा ग्रह वक्री होता, त्यावेळेला दिवाळीमध्ये भाव वाढले होते आणि ह्याही वेळेला तसंच होईल. दिवाळीच्या आसपासमध्ये जरा जास्तीच म्हणजे दिवाळी सुरुवात होण्याच्या आधी दसऱ्यापासूनच तुम्हाला भाव वाढताना दिसतील. आता आपण जर का नक्षत्राच्या थ्रू एखाद्याचं फळ बघायला गेलो, राशीच्या थ्रू का नाही, कारण रास जाम मोठी असते, नक्षत्र संक्षिप्त एक छोटा असतं, त्यामुळे त्याचं पटकन सूक्ष्मता बघायला गेलं तर आपल्याला ते पटकन जे काही फळ असेल ते लागणार होतं. आता मी संक्षिप्तमध्ये बोलणार आहे, एकदम मोठं फळ बोलायला गेलं तर ते खूप मोठं होऊन जाईल. जेवढ्यांचं मी सांगेल तेवढ्यांचं बाकीच्यांचं तुम्ही कमेंटमध्ये करा, मी कमेंटमध्ये बाकीच्यांचं सांगून देईल. रेवती आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं आपण बघितलं तर अडकलेले काही पैसे वगैरे असतील ते परत मिळतील तुम्हाला. एखादा नवीन व्यवसायाची संधी तुम्हाला स्वतःहून मिळेल किंवा एखादं नोकरीमध्ये तुम्हाला स्वतःहून संधी मिळेल. पण ह्या व्यतिरिक्त तुमची बुद्धी चालणार नाही, हा इथं एक असा चुकीचा फळ आहे की बाबा तुम्हाला अचानकच सुचणार नाही एखादी गोष्ट किंवा कळणार नाही, अशा गोष्टी होतील. आर्द्रा किंवा धनिष्ठ नक्षत्र असेल तर एखादी जुनी केलेली गुंतवणूक असेल त्यातून तुम्हाला फायदा होईल. आता काही चांगल्या गोष्टी पण आहेत, वाईट गोष्टी पण आहेत, एका छोट्या गोष्टीमध्ये मी किती समजवू शकतो नक्कीच या बाबतीत तुम्ही कमेंट करा. मी तुमच्या नक्षत्राचं जे काय असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. बाकी दत्तगुरु दिगंबरा, सीताराम.